युगमध्ये सर्वांनी गमावलेलं असलेलं गाणं ऐकत आहे. रमाई विडी बांगडी या गाण्याने सगळ्यांचं म्हणजे जिल्ह्यात असतो महाराष्ट्र साधारण होती विडी रमाई बांगडी विरोध जगाची जोड विरोध जिंदाबाद गोलाची जोड हे हवा आता आम्ही आहोत महाराष्ट्राची खादाम होती सामाजिक आणि विचार यांच्यासाठी जोरात टाळ्या सगळ्यांचं झालं जोरात टाळ्या महाराष्ट्राची खादाम होती. संगीतकार जोडी साजन विशाल यांचं या रंगमंचावरती या मंचावरती आगमन होत आहे. उपस्थित आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खास सरकार युवा प्रतिष्ठान बालाजीनगर तथागत सिद्धार्थ गौतम युथ फाउंडेशन संचलित विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीच्या निमित्ताने सुंदर अशी ही महाराष्ट्राची ख्यातनाम जोडी साजन आणि विशाल यांचा भीमगीतांचा कार्यक्रम या मंचावरती संपन्न होतोय. उपस्थित आपल्या सगळ्यांचं साजन आणि विशाल जोडीचं आगमन या मंचावरती होत आहे. उपस्थित आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मी मनस्वी असं सहर्ष स्वागत करतो. खास सुंदर अशा मैफिलीमधून जात असताना आज सरकार युवा प्रतिष्ठान बालाजीनगर यांच्या वतीनं आयोजित केलेला हा भीमगीतांचा कार्यक्रम या मंचावरती संपन्न होतोय. आज आणि जोरात टाळ्यांच्या मध्ये स्वागत करत महाराष्ट्राची ही ख्यातनाम जोडी साजन आणि विशाल यांचं जरा जोरात टाळ्या म्हणून स्वागत करूया. जोरात टाळ्या. ही महाराष्ट्राची ख्यातनाम जोडी साजन आणि विशाल यांचं क्षणातच आगमन या मंचावरती होत आहे. जोरात टाळ्या आपल्या सगळ्यांच्या झाल्यावर जोरात टाळ्या. भीमा सगळ्यांना डोक्याला वाजवतो. भीमराज जिंदाबाद आहे जोर सुगंध विकली रमाई न बांगडी अशी महाराष्ट्राची ख्यातनाम जोडी साजन आणि विशाल यांचे आगमन झालेलं आहे.
करूयात. जोरात टाळ्या सगळ्यांच्या. साजन आणि विशाला जोडीसाठी आपलं सगळ्यांचं धन्यवाद. हॅलो 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 चेक 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 हॅलो 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 थोडी गेली द्या. हॅलो 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 ओके बाकी बघू चालू मध्ये. हॅलो हॅलो दादा थोडा मॉनिटरला द्या आणि थोडी गेन वाढवा. रिवाइव द्या थोडा. हॅलो हॅलो चेक चेक हॅलो चेक हॅलो चेक 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 हॅलो 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 चेक. ठीक आहे बघू चालू चालू मध्ये अजून काय लागेल तर सांग. ज्या क्षणाची आपण सर्वजण वाट पाहत आहात तो क्षण आता ह्या मंचावर येऊन थांबलेला आहे. जी गाणी आपण सर्वजण युट्यूबच्या माध्यमातून टीव्ही चॅनलच्या माध्यमातून पाहत आलात तीच गाणी आज आपल्याला या मंचावरती पाहायला भेटणार आहेत. ही महाराष्ट्राची ख्यातनाम जोडी ज्यांनी अनेक गीताच्या माध्यमातून समाज जागृतीचं काम या मंचावरती केलेलं आहे किंवा टीव्ही चॅनलच्या माध्यमातून युट्यूबच्या माध्यमातून केलेलं आहे ती म्हणजे ही महाराष्ट्राची ख्यातनाम जोडी साजन आणि विशाल यांची अनेक गाणी आता आपल्याला या मंचावरती ऐकायला भेटणार आहेत. पुन्हा एकदा जरा जोरात टाळून आपण त्यांचं स्वागत करूयात. बोला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. आवाज कमी बरं का तुमचा सगळ्यांचा. बोला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. तथागत भगवान गौतम बुद्धांचा. आणि खास आपल्या क्षण सर्वांच्या सेवेसाठी ही महाराष्ट्राची ख्यातनाम जोडी साजन आणि विशाल यांची गाणी आपण आता या मंचावरती ऐकतोय. हॅलो 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 संपूर्ण विश्वाला शांतीचा संदेश देणारे हॅलो 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 तथागत भगवान गौतम बुद्ध हॅलो बहुजनांचे उद्धारक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न भारतरत्न दलितांचे कैवारी महिलांचे उद्धारक राष्ट्र निर्माते दिग्विजय नेते संसदपटू अशा अनेक खिताब ज्यांना बहाल आहेत
जे जनतेने बहाल केलेले आहेत असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आपण 133वी जयंती या ठिकाणी दिमाखात साजरी करत आहोत। अत्यंत सुंदर असं वातावरण या ठिकाणी आहे आणि या मंगलमय वातावरणात साजन विशाल संगीत आज आपल्या सेवेत या ठिकाणी सादर होत आहे। या ठिकाणी आमची सेवा आम्ही सुरू करतो। हॅलो हॅलो कि शाहू फुले कबीर का तो हर दिन ही मैं गुन गाता हूं। और हमेशा उनकी तस्वीर अपने दिल में समाता। शाहू फुले कबीर का तो हर दिन ही मैं गुन गाता हूं और हमेशा उनकी तस्वीर अपने दिल में समाता हूं। भगवान गौतम के चरणों में झुक जाता हूं और यहाँ पे बैठे मेरे भाई बहनों को हाथ जोड़कर जय भीम करता हूं। त्यामुळे एकदा जोरदार तुमचा आवाजही आम्हाला आला पाहिजे। बोला जय भीम। आवाज काय तुमचा येत नाही आमच्यापर्यंत। तुमचा आवाज जर आमच्यापर्यंत आला तर आम्हाला आणखीन काहीतरी नवीन सादर करण्यासाठी मजा येईल। नाहीतर मग जे काय रोज मोबाईलवरती बघताय, जे टीव्हीवरती ऐकताय, डीजे वरती ऐकताय तेवढंच ऐकायला मिळेल। एकदा जोरदार आवाज तुमचा मला आला पाहिजे। बोला जय भीम। बोला जय भीम। आज या ठिकाणी आमचा कार्यक्रम शूट करण्याकरता खास मधोमध ज्यांना जागा मिळालेली आहे अशा आमच्या कार्यक्रमाचे शूटिंग लीड कॅमेरामन साईनाथजी पाटोळे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांना आज जागालाही जबरदस्त मिळवून दिलेली आहे त्याबद्दल कार्यकर्त्यांचा मनापासून आभार मानतो। हा कार्यक्रम तुम्हाला उद्या परवा युट्यूबवर दिसणार आहे ते या ठिकाणी शूट होते आणि या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे म्हणून की निळ्या नभाप्रमाणे निळ्या नभाप्रमाणे निळे निशान लाभले निळ्या नभाप्रमाणे निळे निशान लाभले भीमाच्या कृपेनं आज आम्हाला दिव्य ज्ञान लाभले माणूस झालो आम्ही माणूस झालो आम्ही हक्क समान लाभले अरे माणूस झालो आम्ही हक्क समान लाभले
बाबासाहेबांच्या कृपेनं मानाचे हे स्थान लाभले. कारण नीच वृत्तीच्या कपटी शकुनीचा डाव जे आज मांडत आहेत, नीच वृत्तीच्या कपटी शकुनीचा डाव जे आज मांडत आहेत, म्हणून तर बुद्धाच्या धर्तीवर रक्त हे सांडत आहे. नीच वृत्तीच्या कपटी शकुनीचा डाव जे आज मांडत आहेत, म्हणून तर बुद्धाच्या धर्तीवर रक्त हे सांडत आहे. जे विसरले बुद्धाला आपापसात भांडत आहेत, जे विसरले बुद्धाला आपापसात भांडत आहेत, आणि जे नमले बुद्धाच्या चरणी आज सारे सुखाने नांदत आहेत, सुखाने नांदत आहेत, सुखाने नांदत आहेत. आणि म्हणून हॅलो आणि म्हणून कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त कार्यक्रम, जास्तीत जास्त गाणी. त्याच्यामुळं हिट गाण्यापासून सुरुवात की कोई कहे सलमान तो कोई कहे शाहरुख, कोई कहे मैं ऐश्वर्या की जान हूं, अरे मैं तो एक सच्चा जय भीम वाला, मैं तो सिर्फ बाबा साहब का फैन हूं. चंद्र उगवतो हा नैसर्गिकरित्या आहे म्हणून तो धाडस करतो. हे जर त्याच्या हातामध्ये असतं तर 14 एप्रिल दिवशी चंद्रानं देखील बाहेर पडण्याचं धाडस नसतं केलं. कारण हे त्याला सुद्धा माहित आहे की आपल्यापेक्षाही कोणीतरी सुंदर दिसणारं व्यक्तिमत्व, सुंदर दिसणारी व्यक्ती म्हणजे या पृथ्वी तलावरती ज्याचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि म्हणून सांगतोय अरे चांद भी शर्माए जब बाबा मुस्कुराए, चांद भी शर्माए जब बाबा मुस्कुराए, चांद भी शर्माए जब बाबा मुस्कुराए, अरे चांद भी शर्माए जब बाबा मुस्कुराए, 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 चांद भी शर्माए जब बाबा मुस्कुराए.
क्या बताऊं उनकी मैं कहानी, क्या बताऊं उनकी मैं कहानी. वर बघा, चंद्र दिसतोय का? आज चंद्रच आला नाही. आज भोसरीत कार्यक्रम आहे, बालाजी नगरमध्ये कार्यक्रम आहे, पण आज चंद्र झालेला नाही. अय चांद, जिथं कुठं असेल दिसत असेल चंद्र. अय चांद, तू चमकता है, ये तो कुदरत की भूल है. अय चांद, तू चमकता है, अरे ये तो कुदरत की भूल है, लेकिन तू तो मेरे बाबा साहब के चरणों की धूल है. तू तो मेरे बाबा साहब के चरणों की धूल है. म्हणून अरे चांद भी शर्माए जब बाबा मुस्कुराए, चांद भी शर्माए जब बाबा मुस्कुराए, चांद भी शर्माए जब बाबा मुस्कुराए, चांद भी शर्माए जब बाबा मुस्कुराए. क्या बताऊं उनकी मैं कहानी, क्या बताऊं उनकी मैं कहानी, मेरे दिल की है दुनिया दीवानी. क्या बताऊं उनकी मैं कहानी, मेरे दिल की है दुनिया दीवानी. क्या बताऊं उनकी मैं कहानी, मेरे भीम की है दुनिया दीवानी. क्या बताऊं उनकी मैं कहानी, मेरे भीम की है दुनिया दीवानी. पूर्वीच्या काळात जातीवाद्याने आम्हाला फसवलं, नको नको ते आमच्या मनामध्ये ठसवलं. पूर्वीचा काळ असा होता, गळ्यात मडकं कमरला जाडू, पण आज आपण मानापानात खुर्चीवर आहे, सोप्यावर आहे, मोठमोठ्या गाडीत आहे, माडीत आहे. अरे पूर्वीच्या काळात जातीवाद्याने आम्हाला फसवलं, नको नको ते आमच्या मनामध्ये ठसवलं. पण माझ्या भीमानं समाजाला नुसता नाही हसवलं, तर मानापान जय भीमवाल्याला आज खुर्चीवर बसवलं. समाज को उन्होंने रास्ता दिखाया, समाज को उन्होंने रास्ता दिखाया. त्या काळी त्यावेळी चुकून अंगावर सावली पडली तरी तुम्हाला विटाळ व्हायचा. त्यावेळी शिक्षणाची बंदी होती, आपल्याला संधी नव्हती. त्यावेळी चुकून काडी मोडली तरी तुम्हाला विटाळ व्हायचा, चुकून अंगावर सावली पडली तरी तुम्हाला विटाळ व्हायचा, चुकून मंदिराची पायरी चढली तरी तुम्हाला विटाळ व्हायचा. मग आज त्याच लोकांना माझा एक प्रश्न आहे, अरे ज्या दलित डॉक्टरांनी तुमचा विलाज केला, मग आज सांगा विटाळ तुमचा कुठे गेला? ज्या दलित वकिलानं तुम्हाला न्याय मिळवून दिला, मग आज सांगा विटाळ तुमचा कुठे गेला? अरे राजगादीवर आज आमचा दलित बसला, मग आज सांगा तुमचा विटाळ कुठे गेला? साल्यानो भीमराव तुमचा जावई झाला, मग आज सांगा विटाळ तुमचा कुठे गेला? आणि म्हणून सांगतोय, समाज को उन्होंने रास्ता दिखाया, समाज को उन्होंने रास्ता दिखाया, समाज को उन्होंने रास्ता दिखाया. पढ़ना पढ़ाना उसी बाप ने सिखाया, पढ़ना पढ़ाना उसी बाप ने सिखाया, पढ़ना पढ़ाना उसी बाप ने सिखाया. समाज को उन्होंने रास्ता दिखाया, समाज को उन्होंने रास्ता दिखाया, समाज को उन्होंने रास्ता दिखाया. पढ़ना पढ़ाना उसी बाप ने सिखाया, पढ़ना पढ़ाना उसी बाप ने सिखाया, पढ़ना पढ़ाना उसी बाप ने सिखाया. खून तेरे गाँव में दौड़ा चलाऊं, खून तेरे गाँव में दौड़ा चलाऊं. समुंदर में है जितना पानी, समुंदर में है जितना पानी, मेरे भीम की है दुनिया दीवानी. मैं कहानी, मेरे भीम की है दुनिया दीवानी. क्या बताऊं कि मैं कहानी,
तू ही राजा तू ही महाराजा तू ही राजा राजा महाराजा है तू ही राजा है तू ही महाराजा तू ही राजा है तू ही महाराजा तू ही खुदा के मेरा तू ही मेरा ख्वाजा खुदा है मेरा तू ही मेरा ख्वाजा, तू ही खुदा है मेरा तू ही मेरा ख्वाजा। तू ही राजा तू ही महाराजा राजा हो तू ही राजा है तू ही महाराजा तू ही राजा है तू ही महाराजा तू ही खुदा है मेरा तू ही मेरा ख्वाजा तू ही खुदा है मेरा तू ही मेरा ख्वाजा, तू ही खुदा है मेरा तू ही मेरा ख्वाजा। है तू ही राम मेरा श्याम मेरा तू ही राम मेरा तू ही श्याम मेरा तू ही राम मेरा तू ही श्याम मेरा साजन की ऐसी साजन की साजन की साजन की साजन की साजन की साजन की ऐसी साजन की साजन की ऐसी साजन की मीठी है जुबानी ओ, ऐसी साजन की मीठी है जुबानी डा 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 ऐसी साजन की मीठी है जुबानी ऐसी साजन की मीठी है जुबानी मेरे भीम जी की दुनिया दीवानी कहानी मेरे भीम की है दुनिया दीवानी क्या बताऊं उनकी मैं कहानी, मेरे भीम की है दुनिया दीवानी। दीवानी 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 अरे चांद भी शर्माए जब बाबा मुस्कुराए, चांद भी शर्माए जब बाबा मुस्कुराए। क्या बताऊं उनकी मैं कहानी, क्या बताऊं उनकी मैं कहानी। मेरे भीम की है दुनिया दीवानी, मेरे भीम की है दुनिया दीवानी। एमआयडीसी भोसरी पोलीस स्टेशन तर्फे या ठिकाणी 501 रुपये धम्मदान आलेले, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या देऊयात आपण. अशोक तुपारे लांडेवाडी यांच्याकडे सुद्धा 100 रुपयाचं धम्मदान आलेलं आहे. ओके.
मिनिट. लखन शेठ गायकवाड यांच्याकडून 1000 रुपये. आणि तुमचं काय नाव? काय म्हणते? गोविंद गेली यांच्याकडे सुद्धा धम्मदान आलेलं आहे. धन्यवाद. अरे डा 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 डा. सगळ्यांचं लक्ष गाण्यावरती पाहिजे बरं का. शेजाऱ्यांना जे तुम्ही बोलताय हे तुम्ही रोज बोलणार आहात, आम्ही रोज नाही. अरे डा 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 डा. कारण ती उंची मोजू नका. ती उंची नका मोजू, आभाळाच्या पुढे होता ती. की असे लय जण आले लय जण गेले का सांगतोय. आदरणीय दादा यांच्याकडून धम्मदान. अरे ती उंची नका मोजू, आभाळाच्या पुढे होता. तो वेग नका मोजू, वादळाच्या पुढे होता. संपूर्ण जग चालले किरण काळाच्या मागे मागे, पण माझा एकमेव आंबेडकर काळाच्याही पुढे होता. आले न गेले किती भल्या भल्याची हारली मती. आले न गेले किती भल्या भल्याची हारली मती. आशा आले न गेले किती भल्या भल्याची हारली मती. पण जित झुकती रती महारथी असा झाला भीमराव घटनापती. झुकती रती महारथी असा झाला भीमराव घटनापती. किती आले किती गेले, ज्याच्या बुद्धीचा ठाव कधीही लागला नाही. जगातील मी भारतातील नाही म्हणत, जगातील 100 विद्वानांच्या यादीत, जगातील 100 विद्वानांच्या यादीत प्रथम क्रमांक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा लागतो. हे लक्षात ठेवा.
अरे अथांग ज्याची बुद्धिमत्ता, अथांग ज्याची बुद्धिमत्ता, ऐसाना नेता होणार आता. अथांग ज्याची बुद्धिमत्ता, ऐसाना नेता होणार आता. ज्याचे जगात भव्य स्थान आणि एक भीमराव आंबेडकरामुळे हा जिवंत हिंदुस्तान, हा जिवंत हिंदुस्तान, हा जिवंत हिंदुस्तान. असे आले न गेले किती, झाल्या भल्यांची हरली मती. असे आले न गेले किती, झाल्या भल्यांची हरली मती. जित रथी महारथी असा झाला भीमराव घटनापती. जित रथी महारथी असा झाला भीमराव घटनापती. देशाचं संविधान लिहार, देशाचं संविधान लिहार, देशाचं संविधान लिहार. कैक आलते सारून भायार. ये ना भाऊ ये. कैक आलते सारून भायार, देशाचं संविधान लिहार. कैक आलते सारून भायार, देशाचं संविधान लिहार. पण होती भीमाला ज्ञानी छायार, कार्य साऱ्यांचं गेलंय वाया. साऱ्यांचं गेलंय वाया, साऱ्यांचं गेलंय वाया. काल ते सारून भायार, काल ते सारून भायार, देशाचं संविधान लिहायार. देशाचं संविधान लिहार, देशाचं संविधान लिहार. होती भीमाला ज्ञानी छायार, होती भीमाला ज्ञानी छायार. हा, एवढ्या जवळ येऊन सुद्धा येत नाही ना. काय प्रॉब्लेम आहे? कैक आलते सारून भायार, कैक आलते सारून भायार, देशाचं संविधान लिहायार. होती भीमाला ज्ञानी छायार. कारण अब्दुल कलाम आझादने जिन्नत खरीदली थी. शब्दाकडे लक्ष द्या. अब्दुल कलाम आझाद ने जिन्नत खरीद ली थी. पंडित जवाहरलाल नेहरू ने दौलत खरीद ली थी. अब्दुल कलाम आजाद ने जिन्नत खरीद ली थी, पंडित जवाहरलाल नेहरू ने दौलत खरीद ली थी. गोली खाकर गांधी जी ने जन्नत खरीद ली थी, लेकिन कलम चलाकर मेरे भीम ने इज्जत खरीद ली थी, इज्जत खरीद ली थी. म्हणून कैक आलते सारून भायार, कैक आलते सारून भायार, देशाचं संविधान लिहायार. या ठिकाणी सर्वांचे लाडके आदरणीय कार्यसम्राट नगरसेवक विलास सरजी मडके यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. तरी मंडळाच्या वतीनं साजन विशाल या टीमच्या वतीने त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. कैक आलते सारून भायार, देशाचं संविधान लिहायार. कारण त्या लोकांना वाटायचं की जे बाबासाहेबांनी संविधान लिहिलं ते आम्हीही लिहू शकतो. जे बाबासाहेबांनी संविधान लिहिलं हे आम्हीही लिहू शकतो, त्या लोकांना वाटायचं. आणि आताही काही जातीवादी लोकांना वाटतं की बाबासाहेबांचं संविधान हे बदलायचं आणि पुन्हा नव्यानं लिहायचं. पण जे बाबासाहेबांना जमलं ते आताच्या आयऱ्यागाऱ्यांना जमल का? तुम्ही बोललात तरच मी बोलणार, नाही तर मग चला. हा, तसा आवाज जोरदार आला पाहिजे. जे बाबासाहेबांना जमलं, ज्या लोकांना वाटतं की बाबासाहेबांनी लिहिलेलं संविधान आम्हीही लिहू शकतो, तर ते शक्य आहे का? विशाल यांचं बघा.
म्हणून कैक आलते सारून भायार देशाचं संविधान रे यार होती भीमाला ज्ञानी छायार होती भीमाला ज्ञानी छायार होती भीमाला ज्ञानी छायार कार्य साऱ्याचं गेलंय वायार काय वर्णावी महती आणि किती किती करावी स्तुती काय वर्णावी महती किती किती करावी स्तुती जित झुकतीर ती महाराणी या कुठला बिखटला रे कायदा भीमाचा जगाला पटला भीमाचा जगाला पटला कायदा भीमाचा जगाला पटला पुणे करारी कलमत भेटला रे पुणे करारी कलमत भेटला रे पुण्यामध्ये येरवड्यामध्ये आपल्या म्हणजे आपल्या पुण्यातलंच आहे आणि माझं गाव आहे मी येरवड्यातच आहे मी येरवड्याचा आहे येता जाता येरवडा बघत असतो मी नेहमी त्या येरवडा जेलमध्ये बाबासाहेब देखील येऊन गेलेले आहेत गांधीजी सुद्धा त्या ठिकाणी इंग्रजांच्या सरकारनं त्यांना अटक केलेली होती गांधीजी सुद्धा अटक होते तिथं आता तर बंदच झालं त्या येरवडा जेलमध्ये पुणे करार झाला पुणे करार म्हणजे बहुजनांच्या आयुष्यातला काळा दिवस बरं का हे ध्यानात ठेवा हे लक्षात ठेवा पुणे करार ज्यावेळेस झाला बाबासाहेबांनी पुणे करारावर सह्या केल्या का तर गांधीजींनी त्यांना प्रवृत्त केलं शेवटी की सह्या कराव्याच लागल्या कारण उपोषणावरच बसले बाबासाहेबांच्या विरोधात उपोषणावर बसले कारण बाबासाहेबांचं जे स्वप्न होतं बाबासाहेबांचं बहुजनांच्या प्रती दलितांच्या प्रती जे स्वप्न होतं ते खूप मोठं स्वप्न पुणे कराराच्या माध्यमातून पूर्ण होणार होतं परंतु पुणे करार पूर्ण होऊ दिला नाही गांधीजींनी आणि गांधीजी बाबासाहेबांच्या विरोधात उपोषणाला बसले जेलमधून अरे असू द्या कुठला बिखटला रे छोटासा किस्सा आहे पण महत्वाचा आहे लक्षात ठेवा अरे असू द्या कुठला बिखटला रे कायदा भीमाचा जगाला पटला रे अरे असू द्या कुठला बिखटला रे कायदा भीमाचा जगाला पटला भीमाचा जगाला पटला रे कायदा भीमाचा जगाला पटला रे पुणे करारी कलमत भेटला रे पुणे करारी कलमत भेटला रे मग पुणे करार ज्यावेळेस झाला त्यावेळेस बाबासाहेबांनी काही अटी शर्तींवर पुणे करारावर सह्या केल्या सह्या करण्याचं कारण काय लक्षात घ्या लक्ष द्या नगरसेवक साहेब तुम्हाला हा किस्सा सांगतो तुम्ही ऐकावा बऱ्याच लोकांना हा माहीत असेल किस्सा पण तुम्ही ऐकावा कारण बाबासाहेबांनी जो पुणे करार केला गांधीजी आणि बाबा पुणा पॅक्ट म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये त्याला काय म्हणतात पुणा पॅक्ट 1931 साली झाला होता तो येरवड्यामध्ये त्या ठिकाणी दलितांना दोन मतांचा अधिकार बाबासाहेबांनी दिला होता 2 मतांचा अधिकार मिळाला असता परंतु पुणे करार पूर्ण होऊ दिला नाही गांधीजींनी गांधीजी बाबासाहेबांच्या विरोधात उपोषणाला बसले आणि त्यांची उपोषणाला बसल्याच्या दरम्यान त्यांची तब्येत खालावली आता जातील का मग जातील ती संभ्रमावस्था त्या ठिकाणी निर्माण झाली त्याची परिस्थिती निर्माण झाली होती गेलेच असते परंतु बाबासाहेबांना
गांधीजींच्या पत्नी कस्तुरबा गांधी यांनी घरी जाऊन त्यांना भेट दिली आणि सांगितलं की बाबासाहेब, ज्याप्रमाणे तुम्ही बहुजनांचे उद्धारक आहात, या देशासाठी तुम्ही जितके महत्वाचे आहात तितकेच महत्वाचे गांधीजी सुद्धा आहेत. त्यांचे प्राण वाचवा, तुम्ही प्लीज माघार घ्या, या पुणे करारापासून तुम्ही माघार घ्या. त्यावेळेस बाबासाहेबांनी काही अटी शर्तींवर माघार घेतली आणि पुणे करार घडला. पुणे कराराच्या त्या पॅक्टवर बाबासाहेबांनी सह्या केल्या. कस्तुरबा गांधी त्यांना म्हटले की मी तुमची बहीण आहे, मला बहीण समजा तुम्ही, परंतु माझ्या पतीचे प्राण वाचवा. बाबासाहेबांनी त्या पॅक्टवर सह्या केल्या. अरे मौके की घड़ी हाथ से कभी छूटने ना दी, मौके की घड़ी हाथ से कभी छूटने ना दी, रिश्ते की डोर भीमराव ने कभी टूटने ना दी. मौके की घड़ी हाथ से कभी छूटने ना दी, रिश्ते की डोर भीमराव ने कभी टूटने ना दी. कृष्ण भगवान ने द्रौपदी को लूटने ना दी, लेकिन मेरा भीम ऐसा दिलदार भाई था जिसने कस्तूरबा की चूड़ियां फूटने ना दी, कस्तूरबा की चूड़ियां फूटने ना दी. असुद्या कुठला भी कुठला कायदा भीमाचा जगाला पटला, जगाला पटला कायदा भीमाचा जगाला पटला. असुद्या कुठला भी कुठला कायदा भीमाचा जगाला पटला, भीमाचा जगाला पटला कायदा भीमाचा जगाला पटला. पुणे करारी कलमत भेटला, पुणे करारी कलमत भेटला. माझा मित्र राज कांबळे या ठिकाणी आलेला आहे. राज गावाहून डायरेक्ट इकडेच काय. पुणे करारी कलमत भेटला रे, पुणे करारी कलमत भेटला रे, पुणे करारी कलमत भेटला रे. या कसहीन गांधी सुटला रे, सहीन गांधी सुटला रे, या सहीन गांधी सुटला रे. पुणे करारी कलमत भेटला रे, या कसहीन गांधी सुटला रे, सहीन गांधी सुटला रे, या सहीन गांधी सुटला रे. कस्तुरबा बोलत होती बाबा उपकार तुमचं किती, कस्तुरबा बोलत होती बाबा उपकार तुमचं किती. ती कस्तुरबा बोलत होती कारण कस्तुरबाच्या सांगण्यावरून काही अटी शर्तींवर बाबासाहेबांनी पुणे पॅक्टवर सह्या केल्या. पुणे पॅक्टवर ज्यावेळेस बाबासाहेबांनी सह्या केल्या त्यावेळेस आपल्यातल्याच लोकांनी बाबासाहेबांच्या गाडीवर दगडफेक केली होती. ही गोष्ट लक्षात घ्या. आपल्याच बहुजनांच्या लोकांनी, दलितांच्या लोकांनी बाबासाहेबांची गाडी फोडली होती. पुणे पॅक्टवर सह्या का केल्या म्हणून बघा, विचार करा. बाबासाहेबांनी ज्यावेळेस पुणे पॅक्ट केला, पुणे करार केला गांधीजी सोबत, आपल्याच लोकांनी बाबासाहेबांची गाडी फोडली, बाबासाहेबांच्या गाडीवर दगडफेक केली होती. की पुणे पॅक्ट का केला, पुणे करार का केला, त्यावेळेस बाबासाहेबांनी समजून सांगितलं. याचं पण उत्तर आहे का? त्यावेळेस बाबासाहेबांनी समजून सांगितलं की या उपोषणादरम्यान जर गांधीजींचे प्राण गेले असते, बाळांनो ऐका, बाळांनो म्हटले, आपल्या समाजाला ते बाळांनो म्हणायचे नेहमी. बाबासाहेब म्हणले बाळांनो, जर या उपोषणादरम्यान गांधीजींचे प्राण गेले असते तर प्रत्येक दलिताची कत्तल ह्या सवर्ण हिंदूंनी केली असती, म्हणून मला पुणे करारावर सह्या कराव्या लागल्या. ही परिस्थिती होती म्हणून बाबासाहेबांनी पुणे करारावर सह्या केल्या होत्या काही अटी शर्ती. ती कस्तुरबा बोलत होती बाबा उपकार तुमचं किती, ती कस्तुरबा बोलत होती बाबा उपकार तुमचं किती. जित झुकते रथी महारथी असा झाला कार्यक्षम नगरसेवक या ठिकाणी विलास शेठ मडगिरे साहेब यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून त्यांचं या ठिकाणी पूजन होणार आहे. तर कार्यक्षम नगरसेवक विलास शेठ नडगिरे यांना मी या रंगमंचावर आमंत्रित करतो. आदर्श गायकवाड यांच्याकडे सुद्धा संबोधनाचा बहुमान आलेला आहे.
कार्यक्षम नगरसेवक श्री विलास शेठ मेडिगिरे यांच्या शुभ हस्ते विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात येते. बोला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, तथागत भगवान गौतम बुद्धांचा. या ठिकाणी नगरसेवक सन्माननीय विलास शेठ मेडिगिरे यांचा सन्मान होतोय. त्यांनी तो सन्मान स्वीकारावा. सरकारी युवा प्रतिष्ठान बालाजीनगर तथागत सिद्धार्थ गौतम युथ फाउंडेशन संचलित यांच्या वतीनं हा सन्मान सोहळा संपन्न होतोय. अक्षय कांबळे धन्यवाद. त्यांनी पुढील कार्यक्रम सुरुवात करण्याची चला. संविधाना हो ज्याला कळालं त्योच हाय शाना हो. संविधान सभा, संविधान जी कमिटी होती, संविधान समिती, त्या संविधान समितीवर 7 लोक होते. 7 लोक निवडून आले होते. बाबासाहेब बंगालमधून निवडून आले होते. बाबासाहेब महाराष्ट्रातून नव्हते. महाराष्ट्रातून त्यांना पाडलं, काँग्रेसवाल्यांनी पाडलं. त्यांना बंगालमधून निवडून यावं लागलं. मुस्लिम वोट त्यावेळेस जास्त पडले होते बाबासाहेबांना. मुस्लिम लोकांनी जास्त करून बाबासाहेबांना निवडून दिलं आणि बाबासाहेब संविधान समितीवर आले. 7 लोक होते फक्त संविधान समितीवर निवडून आलेले 7. आणि कायद्याचा अभ्यास कुणाला जास्त आहे? सगळ्या मंत्रिमंडळानं विचार करून बाबासाहेबांना कायद्याचा अभ्यास सगळ्यांच्या जास्त आहे. सगळ्यांच्याच काय, या भारतातील प्रत्येक विद्वानांपेक्षा जास्त कायद्याचा अभ्यास जर इतर देशांचाही कायद्याचा अभ्यास जर कुणाला आहे, हा सारासार विचार करून बाबासाहेबाला संविधान सभेचा अध्यक्ष बनवण्यात आलं. संविधान समितीचा अध्यक्ष. त्या 7 लोकांच्या वर बाबासाहेब एकटे अध्यक्ष होते. त्यातले 2 लोक परदेशात निघून गेले. फार किचकट काम आहे म्हणले या देशाचं संविधान बनवायचं. कारण या देशाचं संविधान बनवायचं म्हणजे बहुभाषिक देश आहे हा. अनेक जाती धर्माचे लोक राहतात या देशात. प्रत्येकाचं वेगवेगळं राहणं. प्रत्येक 7 किलोमीटरवर लोकांची भाषा बदलते, राहणीमान बदलतं. या देशाचं संविधान लिहिणं फार किचकट गोष्ट आहे. म्हणून 2 लोक परदेशाला निघून गेले. 2 लोक हे मृत्युमुखी पडले
आणि 2 लोकांनी जागेवर हात सोडून दिला, हात वर केले, म्हटले आम्ही काय बाबा या देशाच्या संविधानामध्ये बाबासाहेब तुमची मदत करू शकत नाही. BN राव म्हणून होते, BN राव, बाबासाहेबांच्या सोबत एक BN राव म्हणून होते, त्यांना देखील कायद्याचा अभ्यास होता. बाबासाहेबांना BN राव यांची थोडी मदत झाली, खारीचा वाटा त्यांचा देखील आहे. एकट्या बाबासाहेबांनी 2 वर्ष 11 महिन्यांनी 18 दिवसात या देशाचं संविधान पूर्ण केलं होतं. लक्षात ठेवा, 2 वर्ष 11 महिन्यांनी 18 दिवसात या देशाचं संविधान 7 लोकांपैकी फक्त एकट्या बाबासाहेबांनी लिहिलं होतं. त्या काळात त्यावेळेस वाली मिळाला या संविधाना हो, वाली मिळाला या संविधाना हो, ज्याला कळालं तो थायशाना वाली मिळाला या संविधाना हो, ज्याला कळालं तो थायशाना. मी कुठं म्हणतोय भीमाला माना हो, मी कुठं म्हणतोय भीमाला माना हो. मी नाही म्हणत बाबासाहेबांना तुम्ही माना, माझी म्हणायची गरज नाही. आज देशातील जगातील 228 राष्ट्रांमध्ये बाबासाहेबांची जयंती होते. का होते? त्यांना कोणी सांगितलेलं नाही बाबासाहेबांना तुम्ही माना, बाबासाहेबांची जयंती करा. 228 राष्ट्रांमध्ये, 228 देशांमध्ये फक्त भारतात बाबासाहेबांची जयंती होत नाही बाप्पा, अख्ख्या जगात होती. जगात फक्त भारतात म्हणल्यावर तर कुणाची बी जयंती होती की? जगात, अख्ख्या जगात बाबासाहेबांची जयंती होती. 228 राष्ट्रांमध्ये बाबासाहेबांची जयंती होती. त्यांना कोणी सांगाय गेलं नाही आमच्या बाबासाहेबांची जयंती करा म्हणून. नाही, ते शानेत, त्यांना कळालं की आपला मुक्तीदाता कोण आहे. बाबासाहेबांना ते मुक्तीदाता समजतात. मी कुठं म्हणतोय भीमाला माना हो, मी कुठं म्हणतोय भीमाला माना हो, मी तर म्हणतोय भीमाला जाना हो. मी कुठं म्हणतोय भीमाला माना हो, मी तर म्हणतोय भीमाला जाना हो. दोघ साजन विशाल लिहिती आम्ही चळवळ ठेवली जिती, दोघ साजन विशाल लिहिती आम्ही चळवळ ठेवली जिती. दोघ साजन विशाल लिहिती या गाण्याला ज्यांनी जन्म दिला ना, हे गाणं ज्याच्या लेखणीतून अवतरलं ते म्हणजे साजन बेंद्रे, ज्यासाठी आपण जोरदार टाळ्या वाजवा. इतका भारी विषय आणला, खरंच जबरदस्त विषय आणला. आजपर्यंतच्या गाण्यामध्ये मला हे गाणं बाबासाहेबांचं म्हणजे सगळ्यांची गाण्या, मग आनंद शिंदे असो नाही तर कोणाची बी, सगळ्यांची असो, सगळ्या गाण्यांमध्ये मला हे गाणं फार आवडतं. लिखाण या गाण्याचे शब्द, दोघ साजन विशाल लिहिती. थोडीफार माझी पण मदत त्यांना झाली होती या गाण्यात, त्यामुळे आम्ही दोघांचं नाव टाकलं. दोघ साजन विशाल लिहिती आणि आम्ही चळवळ ठेवली जिती. दोघ साजन विशाल लिहिती आणि आम्ही चळवळ ठेवली जिती. जिथं चुकती रथे महारथे आता झाला भिंगरा. असे आले न गेले किती झाल्या भल्यांची हरली मती, असे आले न गेले किती झाल्या भल्यांची हरली मती. जिथं चुकती रथी महारथी असा झाला भीमराव रत्नापती, जिथं चुकती रथी महारथी असा झाला भीमराव रत्नापती. धन्यवाद. सरकार युवा प्रतिष्ठान बालाजीनगर तथागत सिद्धार्थ गौतम युथ फाउंडेशन संचालित यांच्या वतीने आयोजित केलेला हा सुंदर कार्यक्रम. हॅलो 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 हॅलो
जरा ढोलक पण वाढवा जरा. हॅलो बंधूंनो, बऱ्याच दिवसापासून एक गाणं तुम्ही ऐकताय. अनेक लोकांच्या आवाजामध्ये ते गाणं ऐकलं, अनेक बायांच्या आवाजामध्ये ते गाणं ऐकलं. पण बाबासाहेबांच्या पुण्यानं, समाजाच्या आशीर्वादानं ते ऑफिशियल गाणं साजन बेत्रेच्या आवाजामध्ये रेकॉर्डिंग झालं. माया बापा हुबी माझ्या माया बापा हुबी माझे उपकार लय हायर आणि तुम्ही खाता त्या भाकरीवर, अरे तुम्ही खाता त्या भाकरीवर. चला तुम्ही खाता त्या भाकरीवर, तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबाची सही हाय रे. 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 रवी गायकवाड यांच्या वतीने धम्मदान, तसेच आमचे बंधू संदीप राया. आता मध्यंतरच माझी या ठिकाणी भोसरीमध्ये शूटिंग झाली, त्या शूटिंगला त्यांनी भरपूर मला मदत केली. त्यांच्या वतीने देखील या ठिकाणी धम्मदानाला पार्ट्यापर्यंत. तुम्ही खाता त्या भाकरीवर, तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबाची सही हाय रे. 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 काल होतास लाजऱ्यावानी, काल होतास लाजऱ्यावानी, काल होतास लाजऱ्यावानी, गावाबाहेर उपऱ्यावानी, गावाबाहेर उपऱ्यावानी, गावाबाहेर उपऱ्यावानी. मान मर्यादा नव्हती इज्जत, मान मर्यादा नव्हती इज्जत, होता फिरत कुत्र्यावानी, होता फिरत कुत्र्यावानी, होता फिरत कुत्र्यावानी. तुझी वाढली किंमत,
खाता त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही हाय तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही हाय तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही हाय तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही हाय आधी शिकाया नव्हती संधी आधी शिकाया नव्हती संधी आधी त्या काळी त्या वेळी आधी शिकाया नव्हती संधी आधी शिकाया नव्हती संधी आणि शिक्षणाला होती बंदी होती बंदी आणि शिक्षणाला होती बंदी आणि कायद्यानं होती बंदी आणि कायद्यानं होती बंदी आणि कायद्यानं होती बंदी आणि कायद्यानं होती बंदी आधी शिकाया नव्हती संधी या ठिकाणी या गाण्यासाठी राज कांबळे यांच्या वतीने या ठिकाणी धम्मदान बाबासाहेबांचे दिवाने आहेत आणि यांच्या वतीने देखील या ठिकाणी या गाण्यासाठी धम्मदान पार्ट्यावर आहे आधी शिकाया नव्हती संधी आधी शिकाया नव्हती संधी आणि कायद्यानं होती बंदी कायद्यानं होती बंदी आणि कायद्यानं होती बंदी आज मोठा मोठाले साहेब आज मोठा मोठाले साहेब लय झाल्यात आमच्या मंदी झाल्यात आमच्या मंदी लय झाल्यात आमच्या मंदी मनोज राजानी मनोज राजानी गाणं खोटं नाही हायर मनोज राजानी गाणं खोटं नाही हायर लिहिलं मनोज राजानी गाणं खोटं नाही हायर तुम्ही खाता त्या भाकरीवर तुम्ही खाता त्या भाकरीवर मध्यंतर हे गाणं ज्यावेळी आमचं रेकॉर्डिंग झालं त्यावेळी मला एकानं कमेंट केली प्रत्येकाने ऐका प्रत्येकाने हे गाणं ज्यावेळी आलं त्यावेळी एकानं कमेंट केली जातीवादी लोकांनी की बोले तुम्हीच्या आंबेडकरनं ज्या भाकरीवरती सही केली ती भाकर आम्ही खातच नाही कमेंट काय होती की तुमच्या आंबेडकरनं सही केलेली भाकर आम्ही खात नाही त्याला न घाबरता त्या जातीवादी पिलावळला साजन विशालने एक कमेंट त्याला रिप्लाय केला होता म्हणलं तू जिंदगीमध्ये शेण जरी खाल्लं ना तरी बाबासाहेबांच्या आशीर्वादानंच खाणार एवढं लक्षात ठेव भाकरीचं सांगूच नको मला तुम्ही खाता त्या भाकरीवर तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही आहे तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही आहे तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही हाय तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही हाय माया बापा हुवी माझे उपकार लय हाय माया बापा हुवी माझे उपकार लय हाय या ठिकाणी आदरणीय कार्यसम्राट नगरसेवक मडके सरांकडून देखील या ठिकाणी विलासभाऊ मेडगिरे या साहेबांकडून या गाण्यासाठी 1000 रुपये धम्मदान पार्ट्याद्वारे त्यांनाही माहीत आहे की बाबा बाबासाहेब खरंच ग्रेट आहेत आणि बाबासाहेबांना मानणारे बाबासाहेबांच्या विचारावरती चालणारे आपले नगरसेवक आहेत त्यांच्या वतीने या गाण्यासाठी 1000 रुपये धम्मदान कारण का अरे तुम्ही खाता त्या भाकरीवर तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही आहे तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही आहे तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही हाय तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही हाय माया बाबा हुवी माझे उपकार लय हाय माया बाबा हुवी माझे उपकार लय हाय तुम्ही
आतिश जाधव आमचे बंधू, त्यांची एक फरमाईश आहे, तर ती फरमाईश सुद्धा या ठिकाणी मोकळा अंतरा घेतोय. खास करून आतिश भाऊची फरमाईश आहे म्हणून. अहो आधी आधी जुन्या काळामध्ये, अहो आधी आधी जुन्या काळामध्ये मांग म्हणलं की वाटायचं वाईट, मांग म्हणलं की वाटायचं वाईट, पण आता मांग म्हणजे कोण रटायचं टाईट, आता मांग म्हणजे कोण रटायचं, मांग म्हणजे कोण रटायचं टाईट, मांग म्हणजे कोण रटायचं. आडनाव लावलं ते सुद्धा आम्हा नडले, आडनाव लावलं आडनाव लावलेलं तेही आम्हाला नडलं. कित्येक आधी जातीवाद्यांनी नडलं, कित्येक आधी जातीवाद्यांनी नडलं, आडनाव लावलं ते सुद्धा आम्हा नडलं, आडनाव लावलेलं तेही आम्हाला नडलं, आडनाव लावलेलं तेही आम्हाला नडलं. या ठिकाणी आमचा विकास याच्याकडून सुद्धा या ठिकाणी या गाण्यासाठी भेट, त्यांच्याही पद्धतीने मी गाणं गायलेलं आहे. कारण आमच्या हापिसामध्ये, आमच्या हापिसामध्ये साऱ्यांच्या आधी हापिसात झकपका लाईट, हापिसात झकपका लाईट, आता मांग मध्ये कोण रटायचं टाईट, मांग म्हणजे कोण रटायचं टाईट, हे मांग म्हणजे कोण रटायचं. आधी आधी जुन्या काळामध्ये, आधी आधी जुन्या काळामध्ये मांग म्हणलं की वाटायचं वाईट, मांग म्हणलं की वाटायचं वाईट, आता मांग मध्ये कोण रटायचं टाईट, आता मांग मध्ये कोण रटायचं, मांग म्हणजे कोण रटायचं टाईट, हे मांग म्हणजे कोण रटायचं. मांग म्हणजे कोण रटायचं टाईट, मांग म्हणजे कोण रटायचं. या ठिकाणी आमचे आदरणीय अक्षयभाऊ डोणगाव लांडेवाडी यांच्या वतीने या गाण्यासाठी 500 रुपयाची भेट पार्टी आहे बरे. कारण का अहो आधी आधी जुन्या काळामध्ये, आधी आधी जुन्या काळामध्ये मांग म्हणलं की वाटायचं वाईट, मांग म्हणलं की वाटायचं वाईट. संदीप राया दाजी यांच्या वतीने देखील या ठिकाणी प्रेमाची भेट. अहो आधी आधी जुन्या काळामध्ये मांग म्हणलं की वाटायचं वाईट, मांग म्हणलं की वाटायचं वाईट, पण आता मांग मध्ये कोण रटायचं टाईट, आता मांग मध्ये कोण रटायचं, हे मांग म्हणजे कोण रटायचं टाईट, हे मांग म्हणजे कोण रटायचं. मध्ये कोण रटायचं टाईट, मांग म्हणजे कोण रटायचं टाईट, मांग म्हणजे कोण रटायचं टाईट, मांग म्हणजे कोण रटायचं मांग म्हणजे कोण रटायचं. आमचे दाजी सन्माननीय संदीप राया
यांच्याकडे सुद्धा 500 रुपयाचं धम्मदान आलेलं आहे. जरा जोरात टाळ्या आपल्या सगळ्यांच्या झाल्यावर आहेत. आणि खास यानंतर मला सांगायला आनंद होतो. हॅलो हॅलो नुकतंच आपण सर्वजण विशाल चव्हाण या युट्यूब चॅनलवरती विकली रमाईन बांगडी हे गाणं ऐकत आहात. म्हणून खास जेवढ्या संख्येनं पुरुष मंडळी इथे उपस्थित आहेत तेवढ्या संख्येनं आज महिला मंडळी इथे उपस्थित आहेत. त्यामुळे विशालला विनंती की विकली रमाईन बांगडी हे गाणं सुद्धा आज या मंचावरती खास महिला वर्गासाठी झालं पाहिजे. त्यामुळे सर्व महिला वर्गांना विनंती की विशाल चव्हाण या युट्यूबवरती जाऊन आपण सर्वांनी ते गाणं पाहायचंय आणि खाली कमेंट करायची मात्र रमाई की जय आणि त्याच्या पुढील बालाजीनगर असं तुम्ही उल्लेख करायचे. म्हणून खास सुंदर असं गीत विकली रमाईन बांगडी. हॅलो हॅलो महिला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहेत. हे गाणं खास महिलांसाठी हा, कारण मी रमाई सादर करणार आहे. कारण बाबासाहेबांचं जे यश आहे, बाबासाहेबांचा जो संघर्ष आहे, यामध्ये सगळ्यात मोठा वाटा जर कुणाचा असेल तर तो माता रमाईचा आहे. बाबासाहेबांनी परदेशात शिक्षण घेतलं, परंतु त्यांच्या शिक्षणासाठी रसद होईल ती रसद इथून भारतातून रमाई पाठवायच्या. म्हणजे त्यांच्याकडून जे साध्य झालं ते त्यांनी केलं. त्यामुळं माता रमाईसाठी जोरदार जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. माता रमाई होती म्हणून बाबासाहेब घडले. अगं होऊ नकोस रामाची सीता, होऊ नकोस रामाची सीता, राम तुझी करणार नाही तमा. होऊ नकोस रामाची सीता, राम तुझी करणार नाही तमा. होऊ नकोस पांडवांची द्रौपदी, तुला जुगारात करतील जमा. होऊ नकोस रामाची सीता, राम तुझी करणार नाही तमा. होऊ नकोस रामाची सीता, राम तुझी करणार नाही तमा. होऊ नकोस पांडवांची द्रौपदी, तुला जुगारात करतील जमा. होगत पोरी तू माझ्या लाडक्या भीमाची रमा, माझ्या लाडक्या भीमाची रमा, माझ्या लाडक्या भीमाची रमा. म्हणून ही रमाई आहे, नवीनच रेकॉर्ड केलेली या वर्षीचं गीत. डा 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 बांगडी बांगडी बांगडी. सोनाली वाघमारे यांच्यावर सुद्धा धम्मदान. लक्ष देऊन ऐकायचा, विषय ऐकण्यासारखा आहे. नाचा तुम्ही नाचा, पण विषय ऐकण्यासारखा आहे. भुकेलेल्या बाळाची दशा पाहिली, भुकेलेल्या बाळांची दशा पाहिली, बाळांची दशा पाहिली, भुकेलेल्या 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 बाळांची दशा पाहिली. उपासमारीची आली होती खडी, उपासमारीची आली होती खडी. किस्सा काय, प्रसंग काय सांगतो. आधी तुम्हाला पार्श्वभूमी सांगतो. बाबासाहेब परदेशाला चालले होते. बाबासाहेब परदेशाला जात असताना माता रमाईला कर्नाटक राज्यामध्ये धारवाड म्हणून एक शहर आहे,
त्या धारवाड शहरामध्ये बाबासाहेबांचे एक सहयोगी मित्र वऱ्हाळे काका यांचं वसतिगृह म्हणजे आपल्या बहुजनांच्या दलितांच्या चिल्या पिल्यांसाठी लहान मुलांसाठी ते वसतिगृह आहे. तिथं लहान मुलं आपली वस्ती करायचे, राहायचे, शिक्षण घ्यायचे आणि राहायचे. बाबासाहेबांचे ते मित्र होते वऱ्हाळे काका. त्या वऱ्हाळे काकांच्या त्या वसतिगृहावर काही दिवस माता रमाईला बाबासाहेब सोडून गेले होते परदेशाला. त्यामुळं माता रमाई त्या ठिकाणी वास्तव्यास होत्या काही दिवस. तिथं चांगलं वातावरण होतं, कारण सरकारचं अनुदान त्या वसतिगृहाला मिळायचं, त्याच्यावर त्या मुलांचा उदरनिर्वाह चालायचा. परंतु ते अनुदान बंद झालं. अचानक ते अनुदान बंद झालं आणि त्या मुलांची उपासमार होऊ लागली. त्या मुलांची उपासमार होत असता रमाई त्या ठिकाणी उपस्थित होत्या. त्याच्यावर हे गाणे, तो अख्खा प्रसंग या गाण्यात आहे. कान देऊन गाणं ऐकायचं की भुकेलेल्या बाळांची दशा पाहिली, त्या भुकेलेल्या बाळांची दशा पाहिली, उपासमारीची आली होती घडी, उपासमारीची आली होती घडी. मग अशा वेळेस काय केलं रमाईनं? उपासमारीची आली होती घडी, विकली रमाईन बांगडी, सोन्याची बांगडी, विकली रमाईन बांगडी, बांगडी बांगडी, विकली रमाईन बांगडी, बांगडी बांगडी, विकली रमाईन बांगडी, सोन्याची बांगडी. भुकेलेल्या बाळांची दशा पाहिली, भुकेलेल्या बाळांची दशा पाहिली, उपासमारीची आली होती घडी, उपासमारीची आली होती घडी, विकली रमाईन बांगडी, बांगडी बांगडी, विकली रमाईन बांगडी, बांगडी बांगडी, विकली रमाईन बांगडी, बांगडी बांगडी, विकली रमाईन बांगडी, बांगडी बांगडी. ऐका, वसतिगृहाचे चालवी वऱ्हाळे, वसतिगृहाचे चालवी वऱ्हाळे, वसतिगृहाचे चालवी वऱ्हाळे, वसतिगृहाचे चालवी वऱ्हाळे, निवासी करीते चिलिपिली बाळे, निवास करती चिलबिली बाळे, निवास करती चिलबिली बाळे. वसतिगृहाचे चालवी वऱ्हाळे, वसतिगृहाचे चालवी वऱ्हाळे, निवासी करीते चिलिपिली बाळे, निवास करती चिलबिली बाळे, निवास करती चिलबिली बाळे. प्रसंग हा घडला धारवाडी, धारवाडी, प्रसंग हा घडला धारवाडी, उपासमारीची आली होती घडी, उपासमारीची आली होती घडी, विकली रमाईन बांगडी, बांगडी बांगडी, विकली रमाईन बांगडी, बांगडी बांगडी, विकली रमाईन बांगडी, बांगडी बांगडी, विकली रमाईन बांगडी, बांगडी बांगडी. त्यागाची मूर्ती दयाळू मन, त्यागाची मूर्ती दयाळू मन, त्यागाची मूर्ती दयाळू मन, लेकरांहून प्रिय नव्हतं सोडणार, लेकरांहून नव्हतं सोडणार, लेकरांहून नव्हतं सोडणार. त्यागाची
रमाईन बांगडी 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 रमाईन बांगडी बांगडी या ठिकाणी विलास नडगिरे साहेबांकडून या ठिकाणी 1000 रुपये, विलास मिडगिरे साहेब या भागाचे कार्यसम्राट नगरसेवक आहेत, त्यांच्याकडून 1000 रुपये. एक फरमाइश आहे, उसळा त्या रक्ताचा पाडीला प्रभाव. हो, हो, हो. उसळा त्या रक्ताचा पाडीला प्रभाव, काढली ती पेशवाई गेल्यावर निघाव. उसळा त्या रक्ताचा पाडीला प्रभाव, काढली ती पेशवाई गेल्यावर निघाव. इतिहासात 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 अजराम रे शूर महाराज नाव. इतिहासात अजराम रे शूर महाराजांचं नाव. म्हणजे तो डायलॉग आहे ना, तुझ्यासारखे 56 पाहिले, 56 तुझ्यासारखे 56 पाहिले. तो डायलॉग 1 जानेवारी 1818 नंतर आला. कारण 1 जानेवारी 1818ला पेशव्यांचे 28,000 सैनिक होते आणि इंग्रजांच्या सरकारकडून इंग्रजांकडून 500 महारांची तुकडी होती. 500 महारांची तुकडी. त्या 500 महारांनी त्या 28,000 चरा कापलं. म्हणजे एकाने 56 लोकांना कापलं. गणित जर केलं 28,000 भागिले 500 करा, 28 56 उत्तर येईल. 56 28,000 भागिले 500 करा, 56 उत्तर येईल. तेव्हापासून डायलॉग काय आला, तुझ्यासारखे 56 पाहिले का. उसळा त्या रक्ताचा पाडीला प्रभाव, काढली ती पेशवाई गेल्यावर निघाव. उसळा त्या रक्ताचा पाडीला प्रभाव, काढली ती पेशवाई गेल्यावर निघाव. इतिहासात 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 अजराम रे शूर महाराजांचं नाव. भीमा कोरेगाव गेले, भीमा कोरेगाव गेले, भीमा कोरेगाव
म्हटले होते पेशवे बघा, पेशव्यांना लढण्याच्या आधी, तुम्हाला इतिहास सांगतो, लढण्याच्या आधी, लढाई होण्याच्या आधी बरं का दादा, लढाई होण्याच्या आधी महार बटालियन पेशव्यांना भेटायला गेली होती, समजून सांगायला की आम्ही तुमच्या बाजूने लढतो. लक्षात घ्या, महार बटालियन, महार पेशव्यांकडे गेला होता. सिद्धनाथ महार पेशव्यांकडे गेले होते, म्हणले आम्ही तुमच्या साईडने इंग्रजांशी लढतो, फक्त तुम्ही आम्हाला जो तुच्छ वागणूक देताय ती देऊ नका. काय म्हटलंय? पेशव्यांसाठी लढा वाढू द्या आमची शान. ऐका, पेशव्यांसाठी लढा वाढू द्या आमची शान, तुमचे राजे आम्ही ठेवा तुम्ही ही जाण. बदले महार काय देता आम्हा सन्मान, 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 तुमच्यासाठी लावू आमचा पणाचा प्राण. अहंकाराने 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 चिंता तो पेशव्यांचा बाजीराव. अहंकाराने अहंकाराने चिढिला तो पेशव्यांचा बाजीराव. भीमा कोरेगाव केले, भीमा कोरेगाव, भीमा कोरेगाव केले, भीमा कोरेगाव, भीमा कोरेगाव केले, भीमा कोरेगाव. भीमरत्न प्रतिष्ठान विक्रम वाघमारे यांच्याकडून सुद्धा धम्मदान आलेलं आहे. हे घे. हा. इतिहास घडला लढली स्वाभिमानी ही जात, इतिहास घडला लढली स्वाभिमानी ही जात, स्फूर्ती देई आम्हा आमच्या रक्ताचं नातं. मयूर जाधव आणि भीमरत्न वंशजा आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. इतिहास घडला लढली स्वाभिमानी ही जात, इतिहास लढला लढली स्वाभिमानी ही जात, इतिहास घडला लढली स्वाभिमानी ही जात, स्फूर्ती देई आम्हा आमच्या रक्ताचं नातं. धडकले संग्रात लढण्यास शिकणार, धडकले संग्रात लढण्यास शिकणार, धडकले संग्रात लढण्यास शिकनाक. 1818 साली दिला पेशव्या घात, मानवंदनेला 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 युद्धाचा हे समाज भीमराव. मानवंदनेला मानवंदनेला बाबासाहेब मानवंदनेला का आले याचा मी थोडासा किस्सा सांगतो. बाबासाहेबांना सुद्धा माहित नव्हतं की इतिहासात अशा प्रकारची गोष्ट घडलेली आहे. मला ही गोष्ट कोणी सांगितली तुम्हाला सांगतो, म्हणजे ज्याचं वाचन आहे त्याचं. आमचा समोर बसलेला कॅमेरामन आहे ना, हा बघा वर वर बसलाय, त्यांनी मला ही गोष्ट सांगितली. मग मी परत वाचली जाऊन, म्हणजे याचा इतिहास वाचला. बाबासाहेब अमेरिकेला त्या ठिकाणी लंडनला असताना बाबासाहेबांना द बॅटल ऑफ भीमा कोरेगाव हे एक मोठं पुस्तक दिसलं. बॅटल ऑफ भीमा कोरेगाव अख्खं बाबासाहेबांनी अख्खी लायब्ररी ती वाचून काढलेली होती.
एक पुस्तक राहिलं होतं, त्याच्यावर नाव होतं बॅटल ऑफ भीमा कोरेगाव. त्यावेळेस ते बॅटल ऑफ भीमा कोरेगाव बाबासाहेबांनी ते पुस्तक काढलं आणि ते पूर्ण वाचून काढलं. 1.5 ते 2 दिवसात ते अख्खं पुस्तक, एवढं मोठं ते अख्खं पुस्तक वाचून काढलं. त्यामध्ये बाबासाहेबांना तो इतिहास कळला आणि लागलीच लगेच 3ऱ्या दिवशी बाबासाहेब म्हटले ते भीमा कोरेगाव कुठं आहे इंडियामध्ये ते बघा. भीमा कोरेगाव कुठं आहे भारतामध्ये ते बघण्यासाठी ज्यावेळेस बाबासाहेब निघाले होते, बाबासाहेब त्यावेळेस बैलगाडीने निघाले होते. बैलगाडीने स्टेशनपर्यंत गाडीने, तिथून पुढे बैलगाडीने आले होते. बाबासाहेबांच्या मागे जनतेच्या थर्राच्या थर्रा की बाबासाहेब निघाले भीमा कोरेगाव बघायला. आपला इतिहास काय? बाबासाहेब म्हणले आपला तिथं मोठा इतिहास आहे. बाबासाहेब निघाले भीमा कोरेगाव बघायला. बाबासाहेबांच्या मागे 40 ते 50 हजार लोकांचा पर्रा की बाबासाहेब भीमा कोरेगाव निघाले, बघायला निघाले. बाबासाहेबांनी त्यावेळेस तिथं भाषण केलं होतं की आपला इतिहास प्रत्येकाने ध्यानात ठेवायला हवा. म्हणजे जर आपला इतिहास आपल्याला माहित असेल तर आपल्याला आपलं भविष्य घडवण्यासाठी अडचण येत नाही. आणि ज्यावेळेस बाबासाहेबांनी मानवंदना दिली त्यावेळेस ते भीमा कोरेगाव अख्ख्या जगाला कळाले. मानवंदनेला 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 युद्धाच्या येता माझे भीमरा. मानवंदनेला युद्धाच्या येता माझे भीमरा. भीमा कोरेगाव केले भीमा कोरेगाव, भीमा कोरेगाव केले भीमा कोरेगाव, भीमा कोरेगाव केले भीमा कोरेगाव, भीमा कोरेगाव केले भीमा कोरेगाव. उकाळाच्या रक्ताचा पाडीला प्रभाव, काढली ती पेशवाई केला वर्णिघाव. उकाळाच्या रक्ताचा पाडीला प्रभाव, काढली ती पेशवाई केला वर्णिघाव. इतिहासात 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 अजरामर शूर महाराज नाव. भीमा कोरेगाव केले भीमा कोरेगाव, भीमा कोरेगाव केले भीमा कोरेगाव, भीमा कोरेगाव केले भीमा कोरेगाव, भीमा कोरेगाव केले जरा जोरात टाळ्या सगळ्यांच्या उद्या, जोरात टाळ्या. एक छोटासा सत्कार इथं भीमरत्न प्रतिष्ठान, सुभाष बनसोडे साहेब, नसीर भाई आणि विक्रम वाघमारे या सर्व मान्यवरांचं सरकार युवा प्रतिष्ठान बालाजीनगर यांच्या वतीनं सहर्ष असं स्वागत. चला साजंदा चला. हॅलो हॅलो, एक गाण्याची फरमाईश आहे. काय देऊ? हात देऊ होय. वा वा वा, थँक्यू. कुसुम लोंडगे भीमरत्न प्रतिष्ठान यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाचं धम्मदान आलेलं आहे. हॅलो, ओके चला. सगळ्यांच्या फरमाईश पूर्ण होतील. सुरद्या नक्की गाणी होतील. जे फरमाईश मागापासून ते भीमराव जिंदाबाद हे सुद्धा गाणं होणारच आहे, काळजी करू नका. हॅलो,
हा चालू दे. सप्तरंगात भीम आहे, झेंडा निळ्यात भीम आहे, फुलात भीम आहे, कळ्यात भीम आहे, सागरात भीम आहे, चौदार तळ्यात भीम आहे, तसा माझ्या श्वासात माझ्या ध्यासात माझ्या गळ्यात भीम आहे. आणि म्हणून कुणी हल्ला करल कुणी कल्ला करल, हे कुणी हल्ला करल कुणी कल्ला करल, कुणी कल्ला करल, कुणी हल्ला करल, कुणी कल्ला करल. हे कुणी हल्ला करल कुणी कल्ला करल, याची नाही मला खंत, याची नाही मला खंत. अरे बोला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, हे भीमराव जिंदाबाद म्हणल मी जोवर आहे जिवंत, भीमराव जिंदाबाद म्हणल मी जोवर आहे जिवंत, भीमराव जिंदाबाद म्हणेन मी जोवर आहे जिवंत. भीमराव जिंदाबाद म्हणेन मी जोवर आहे जिवंत. सतरा पगडीवरचा भीमतुरा, सतरा पगडीवरचा भीमतुरा, डावा शोधून ऐसा हिरा, गावा शोधून ऐसा हिरा, गावा शोधून ऐसा हिरा. हे सतरा पगडीवरचा भीमतुरा, सतरा पगडीवरचा भीमतुरा, डावा शोधून ऐसा हिरा, गावा शोधून ऐसा हिरा, गावा शोधून ऐसा हिरा. होळी तो सागर खुशाल गाठी साजन विशाल, मी तो सागर खुशाल गाठी साजन विशाल, समजूनी भाग्यवंत, समजूनी भाग्यवंत. हे भीमराव जिंदाबाद म्हणून जोवर आहे जिवंत, भीमराव जिंदाबाद म्हणून जोवर आहे जिवंत. भीमराव जिंदाबाद म्हणेन मी जोवर आहे जिवंत. भीमराव जिंदाबाद म्हणेन मी जोवर आहे जिवंत. आणि यावर्षी ऐका, यावर्षी आलेलं बाबासाहेबांमधलं आमचं नवीन गाणं, मी भेटल जवाबी गुन्ह्यात, कारण शाही नव्हे तो बोरूचा टाक आहे. शाही, अरे शाही नव्हे तो बोरूचा टाक आहे, कार्यतयाचे निस्वार्थी आणि पाक आहे, म्हणून तर विरोधकाला ज्याचा धाक आहे, म्हणून तर अरे शाही नव्हे तो बोरूचा टाक आहे,
कार्य याचे निस्वार्थी आणि पाक आहे, म्हणून तर विरोधकाला ज्याचा धाक आहे आणि आमचे विलासराव साहेब या भोसरीचं नाक आहे. म्हणून जवा भेटल जवा मी गुन्ह्यात, पण हित ते गाणं नाही होणार. हित गाणं कोणतं होणार? येरोड्याची माहिती समाजाला मिळाली पाहिजे की येरोडा म्हणजे काय. तरुण पिढीला कळलं पाहिजे. येरोडा म्हणलं तर आपल्या पोरांना लय भारी वाटतं आता येरोडा. पण येरोड्याचा इतिहास तुम्हाला या गाण्यात सांगतो बाबासाहेबांच्या, की पुणेकरारी कायद्याच्या गुन्ह्यात, पुणेकरारी कायद्याच्या गुन्ह्यात. येरोड्यात नेमकं झालंय काय? पुणेकरारी कायद्याच्या गुन्ह्यात, गांधी वाचला येरोडा पुण्यात. पुणेकरारी कायद्याच्या गुन्ह्यात,